मग आपल्याला दुसरी आता डोल लावायची सुरुवात केलेली आहे. पहिली डोल लावून झाली, दुसरी आता डोल लावायची सुरुवात केलेली आहे. फुल लोड आहे होडीमध्ये. त्याच्याच साईड कशा प्रकारे जागा केली जाते तुम्हाला थोड्या वेळ बघावं भेटेल. बघा कशी मेहनत असते बघा टोलची जागा बनवण्यासाठी. हे बघा आता आखेचा पलटी मारणार आहे. कशी मेहनत असते बघा दार मारण्यासाठी तुम्हाला इथे बघायला भेटते. बघा टाकले हां ते झालं जितका जावला आजचा पोलीस साईज सुद्धा बघा मस्त मोठ्या मोठ्या साईजचा असा जावला आहे. सुपर जावला आहे. शिमग्याचा आला हो शिमग्याचा आला रे चला हवली भवती नाचा हो. नमस्कार म्हणली तर मी सनील पेडी एचपीडी ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर म्हणजे सकाळ चालू आहे डोली लावण्यासाठी, कारण आता जावळून सीझन चालू आहे त्यामुळे डोली लावण्यासाठी आलो आहे. काल एक डोल लावली, आता अजून आपल्याला 2 डोल लावायचे. डोल लावायची सुरुवातसुद्धा झालेली आहे. नजारा बघा सकाळ सकाळचा एक नंबर नजारा. बघा आपल्याला दुसरी आता डोल लावायची सुरुवात केलेली आहे. पहिली डोल लावून झाली, दुसरी आता डोल लावायची सुरुवात केलेली आहे. लावत राहतं उज्ज्वला सुद्धा आहे. तर म्हटलं सकाळ जाऊ आपण 2 डोल लावल्या आणि एक डोल आपल्या आधी नंतर मला होते लावूया त्याआधी कोणत्या कशा प्रकारे डोल लावण्यासाठी जागा बनवली जाते तेच मला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. चला तर चांगल्या होईल आता खालीतून यावरती पहिल्यांदाच मला त्या दत्तदाई होडीतून मासेमारी करताना बघायला भेटणार आपल्याला. बघा फुल लोड आहे होडीमध्ये. त्याच्याच साईड कशा प्रकारे जागा केली जाते तुम्हाला थोड्या वेळ बघायला भेटेल. बघा कशी मेहनत असते बघा टोलची जागा बनवण्यासाठी. आखेमध्ये अशी दगडा भरले जातात. बघा एक पूर्ण आखी झालेलं आहे. त्यात आखी आपल्याला टाकायच्या आहेत. ही लाईन बरोबर सरळ आहे की बघितली जाते. आणि बघा नाव स्वीपर वाढलेलं आहे. हे बघा आता आखेचा पलटी मारणार आहे. कशी मेहनत असते बघा दार मारण्यासाठी तुम्हाला इथे बघायला भेटते. बघा टाकलेली आखी बघा दुसरी आखी बोलली जाते. 5 एके ठिकाणी 5 आखे भरले जातात. बघा दुसरी आखी तर भरून झालेली आहे. अशा आपली एकच ठिकाणी 5 लावले आहेत. तिकडे 5 टाकलेले त्या बाजूला तिथं फटा दिसतं त्या तिथे बघा लाईन लावलेली आहे. त्याच्या अंदाजाने सरळ मारला जातो बघा. बघा तिसरी आता आगी टाकलेली आहे.
एकाच ठिकाणी तिसरी आखी आता टाकून झाली आपली. पाचवी आता आखी पलटतात. तर म्हटलं या नाश्ता करायला बघा. नाश्त्यासाठी आहे तो पिझ्झा. तर म्हटलं बघितलं असाल कशा वगैरे डोलीची जागा होण्यासाठी कशा प्रकारे मेनू असते. नक्कीच तुम्ही बघितलं असाल. एका ठिकाणी 5-5 आख्या टाकल्या जातात. त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला आपले डोली आपल्या तिथे लावल्यात. सकाळी लावल्या होत्या आणि काल सुद्धा एक लावली होती. तर आपल्या 3 डोली पाळत आहेत. चला तर बघा डोलीसुद्धा आता आपल्या आलेल्या आहेत. आता बघूया डोलीमध्ये काय मावरा असणार आहे. डोल लावलं आपण 1 तासानंतर पाळू आलो. तर बघूया बघा कोलिम लागलेलं दिसतंय. बघा हिरीच बघा. छोटंसं पापलेट सुद्धा आलं जिवंतच आहे. त्याला सोडूया पाण्यामध्ये आपण. सुद्धा लागला पण त्याच्यामध्ये हेडीच पण मोठ्या प्रमाणात आहे बघा. हेडीच किती प्रमाणात आहे ते. पालवली त्याच्यात आपल्या भाईच्या बाजूने दुसरी आपली डोल आहे. यामध्ये बघूया पहिल्या डोलीमध्ये बघितलं तशा प्रकारे हेडीच लागलेलं आहे. दिसते पण हेडीच सुद्धा त्याच्यामध्ये आहे. यामध्ये काय आलाच नाही दुसऱ्या डोलीमध्ये आपल्याला जास्त काय. जिवंत कलट मसाला लागला होता आपल्या डोलीमध्ये. तर आपण सोडूया पाण्यामध्ये. जितका त्याला पण त्याला मंडळी बघितलं असाल आपण पहिल्या 2 डोली पालवल्या त्या आपण सकाळीच लावल्या होत्या. आणि तर आपली तिसरी डोल पालवण्यासाठी चाललो आहे. ही आपली शेवटची डोल असणार आहे. आणि आपण काल संध्याकाळी लावली होती डोल ती आता पालवण्यासाठी चाललो आहे. पण आता पहिल्या डोलमध्ये थोडा कोलिम लागला. त्यानंतर दुसऱ्या डोलमध्ये काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला. त्यामुळे डोल अटकला असतं. त्यामुळे थोडा त्या डोलीमुळे थोडासा कोलिमसुद्धा कमी लागला आहे. चला आता बघूयात आपल्या तिसऱ्या डोलमध्ये काय त्याचा मावरा असणार. त्याच्या एवढीमध्ये बघा भेटेल. इकडे की जाऊ बस मग हो. ते झालं तर खाली उठा. हां ते झालं चावला. तर म्हटलं आपल्या 3 डोल्या पाळून झाल्यात. आणि आपल्या आता होडीसुद्धा आपल्या काळीच्या दिशेने चाललेले आहे. आपला चावला आजचा कोली. साईज सुद्धा बघा मस्त मोठ्या मोठ्या साईजचा असा चावला आहे. सुपर चावला आहे. चावला याच्यामध्ये हेडीच जास्त एका
दोन्ही आपल्या हेडीच जास्त पण लागली होती बघा. पर जावला आहे. तर आपल्या तेवढीच आपल्या खाडीमध्ये पोचेल थोड्या वेळातच. मग आपल्या तेवढीच आपल्या खाडीमध्ये पोचलेले आहे आणि इकडे गिरांगाची गर्दीसुद्धा दिसते. बघा आपला सगळा मावरासुद्धा काय नाही याच्यामध्ये. याच्यात जावला दिसतो तुम्हाला. आणि बघा कोलंबी थोडी आहे, तेवढीच कोलंबी निघाली आहे. बोंबीलसुद्धा एक आहे. हाच आपला मावरा फक्त निघालेला आहे याच्यामध्ये. तो दुसरा मावरासुद्धा काय नाही. आणि सुट्टे वाकट्या सुद्धा दिसतात बघा. हाच आपला सिंगलचा जावला दिसतो. चला मंडळी बघा आपल्या होड्या धुवून घेतलेल्या आहेत. कारण बघा सर्व सर्वांची लगबग चालू आहे. कारण शिमगा दाराची आहे. पारवाच आहे तो शिमगा असणार आहे. त्यामुळे बघा सर्व होड्या थोडं धुण्याचे काम चालू आहे सर्वांचे. आपली सुद्धा दोन्ही होडी धुवून झालेत. आणि आपली एक तिसरी होडी तिकडे त्या बाजूला दिसते बघा. आपल्या 3 होड्यांना कलर लावून घ्यायचा आपल्याला. टोपल्यामध्ये दिसत येतो आहे तो आपला आजचा जावला. सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. रे चला हवली भवती नाचा हो, हवली भवती नाचा. चंदन कातीला सुतारानी हो, कातीला सुतारानी. वंडे पारिले बंधवानी हो, पारिले बंधवानी. रेखांदा माराय माऊलीला हो, माराय माऊलीला. पिंडबाजा वाजूनी सारे नाचा हो, वाजूनी सारे नाचा. पिंडवाल्या वाजव तुझा बाजा, आईलाय हवलीचा सण मोठा. पिंडवाल्या वाजव तुझा बाजा, आईलाय हवलीचा सण मोठा. बघितलं असाल पण सकाळ सकाळी गेलो डोल लावण्यासाठी. 2 डोल लावल्या आणि एक काल संध्याकाळी लावली होती. त्या 3 डोळे पण पालवल्या. त्याच्यामध्ये बघितलं कसं जावला लागला ते. त्यानंतर आणि ती डोली लावण्याची पद्धत, डोली लावण्यासाठी जागा केली जाते. आपल्या ज्याला शिली टाकण्यासाठी बोलतात किंवा दाट टाकण्यासुद्धा बोलतात. ती डोली लावण्याची जागा कशा प्रकारे केली जाते ते तुम्ही बघितलं असाल. कशा प्रकारे मेहनत असते ते सुद्धा नक्कीच बघितलं असाल. कारण एक ठिकाणी 5-5 आख्या टाकाव्या लागतात. कारण पाण्याला करंटसुद्धा असतं. एवढी मेहनत करूनसुद्धा ते धांजी तुटत असते. जवळजवळ एका दारासाठी 5, एका बाजूला 5 आणि दुसऱ्या बाजूला 5. आणि शेवट पाठीमागच्या साईडला असे 3 ते 4 झाले. 3 ते 4 आखे अजून टाकले जातात. भरपूर मेहनत असते. आणि त्याच्यावरती दोरखंड लागतो. दोऱ्यासुद्धा मोठ्या प्रमाणात लागतात. एक दार मारण्यासुद्धा भरपूर मेहनतीचं काम आहे. तेच तुम्हाला दाखवतो. छोटासा प्रयत्न यावेळी केलेलाच आहे. आपलं मिलाला जावला सर्व सुकट टाकून. त्यानंतर आपला 3 होडीला सुद्धा कलर लावून झालेला आज. चला कारण उद्या असणार तो शिमगा असणार आहे. होलीचा ब्लॉग मला पुढल्या व्हिडिओमधून बघायला भेटेल. कशा वगैरे आमच्या इथे होली साजरी केली जाते. ते आपल्या आजची व्हिडिओ नक्की लाईक करा. आणि भेटू लवकरच आता होलीच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.